तुम्हाला काय वाटलंय मी हिंदू आहे? अरे नाही नाही नाही, मी हिंदू थोडी नाही, मी ना कट्टर हिंदू आहे। चमार के शेर है, एक बात ख्याल में रखना, हमें ना सीना भी आता। सर्वांना जय भीम आणि जय संविधान। तर भावांनो, व्हिडिओच्या स्टार्टिंगमध्ये तुम्ही जे 2 व्हिडिओ बघितले, तर एकामध्ये तो म्हणतो की मी चांभार आहे आणि दुसऱ्यामध्ये म्हणतो की मी हिंदू आहे। तर याचा जो कॉन्सेप्ट आहे तो मला कळाला नाही आहे, बरोबर। आणि हे जे बांडगुळ आहे याला खरंच अभ्यास नाही आहे, आणि हे जास्त दूरचं पण नाही बरं काय, माझ्या गावापासून जास्तीत जास्त 20 ते 25 किलोमीटर दूरचं आहे। आणि याला मी मेसेज पण केला आहे, पण रिप्लाय केला नाही त्यांनी, बरोबर। पण असो, आता हे जे गांडूळ म्हणतं की मी हिंदू आहे, परत म्हणतं की मी चांभार आहे, तर संविधानाच्या माध्यमातून जर बघितलं तर अनुच्छेद 330 जर तुम्ही वाचलं, 330 सांगतो मी तुम्हाला, अनुच्छेद जर 330 वाचलं तुम्ही, तर त्याच्यामध्ये स्पष्टीकरण केलेलं आहे की ST विजयंती हे हिंदू धर्मामध्ये नाही आहेत, हे भारताचे मूळ निवासी आहे। आणि चांभार कुठल्या कॅटेगरीमध्ये येतो? SC मध्येच येतो। तर या गाडवालासुद्धा आरक्षण आहे ना भाई, SC मध्ये तुम्ही इन्क्लुडेड, तुम्हाला आरक्षण आहे। संविधानाच्या माध्यमातून तुम्ही भारताचे कुलनिवासी आहेत। तर हा जो बांडगुळ आहे हा सारखा इंस्टावरती व्हिडिओ बनवतो, बरोबर ना। आणि याचे मी काही व्हिडिओ बघितले तर हा म्हणजे भरपूर जणांना ट्रोल करायचा प्रयत्न करतो, पण याच्यावरती मी व्हिडिओ बनवणार नव्हतो, पण म्हटलं चला आता बनवू द्या। कारण की याचा हा मुद्दा जो आहे, हा कॉन्सेप्ट जो याचा की बापबद्दल संघटना आहे याची, कधी इकडून कधी तिकडून। आता दुसरासुद्धा व्हिडिओ आहे माझ्याकडे याचा, बघा हा व्हिडिओ। हजारो वर्षांची गुलामी संपवणारी एकच सही, ती म्हणजे आंबेडकरांची एकच सही। जय भीम, जय संविधान, जय लवजी, जय आदिवासी। तर बघितला भावना याचा दुसरा व्हिडिओ। तर ही जी संघटना यांची बापबद्दल संघटना, हे फक्त इंस्टाग्रामवरती PhD झालेले आहेत, बरोबर ना। इकडे काही 2 गप्पा हाणायच्या, इकडे 2 गप्पा हाणायच्या, व्हिडिओ बनवायचा, बॅकग्राऊंडला मागं छोटंसं गाणं लावायचं की झालं मोटिवेशन। अरे दादा अभ्यास कर, आमच्या नादी नको लागू, बरोबर ना। तर भावांनो, तुम्ही व्हिडिओ कुठून बघताय आणि 2 दिवसापासून व्हिडिओ टाकले नव्हता, त्याच्याबद्दल मी सर्वांची माफी मागतो, कारण की थोडी तब्येत ठीक नव्हती। मी काल लाईव्ह आलो थोडा, तर भरपूर भाऊ माझ्याशी कनेक्ट झाले होते, पण सॉरी त्याच्याबद्दल। पण मला आयडियाच नव्हती की त्याच्यावरती कोणाला बोलता येत नाही म्हणून। आपण नेक्स्ट टाईम लाईव्ह घेऊ, तर आपण इंस्टावरती घेऊ। तर भावांनो, कुठून व्हिडिओ बघताय कमेंट करा। जय भीम आणि जय संविधान।